नरेश आज लग्नासाठी स्थळ पाहायला जाणार होता. अनुराधा नाव होते मुलीचे. तिचा फोटो पाहूनच तो वेडा झाला होता. ही फोटोमध्ये दिसते तशीच असेल तर लगेच लग्न करेल, हे त्याने मनाशी पक्के केले होते. इथे अनुराधाच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताची तयारी सुरू होती. नरेशकडून अनुराधाला होकार मिळावा यासाठी तिच्या आईने तर देवाकडे साकडं घातलं होतं. नरेश हा सरकारी कर्मचारी होता. मुंबईत स्वतःचे घर होते. आई वडील गावाकडे राहायचे. अनुराधाचे याच्याशी लग्न झाले तर आपली मुलगी अगदी ऐशो आरामात राहील, ही अनुराधाच्या आईची समज. अनुराधाला अजून 3 बहिणी होत्या. दोघींची लग्न आईबाबांनी अगदी व्यवस्थितपणे लावून दिली होती. त्यांचे दोन्ही जावईसुद्धा स्वभावाने छान होते. अनुराधा तिसरी. तिची सुद्धा असेच सर्व चांगले व्हावे ही आईबाबांची इच्छा. नरेश आणि त्यांच्या घरची मंडळी आली. अनुराधाचे कुटुंबीय स्वागतासाठी उभे होते. सर्वांची ओळख झाली. नरेशची नजर अनुराधाला शोधत होती. थोड्या वेळाने अनुराधाची आई तिला घेऊन आली. अनुराधाच्या हातात चहाचा ट्रे होता. तिला पाहून नरेश भान हरपून बसला. फोटोपेक्षाही सुंदर होती ती. तिचा कमनीय बांधा, लांब सडक केस, मोठे टपुरे डोळे, गुलाबी ओठ, एकंदरीत एखादी अप्सराच अनुराधाच्या रूपात समोर आली आहे असे त्याला भासू लागले. काहीही झाले तरी आता हीच माझी बायको होणार हे त्याने ठरवून टाकले. अति उत्साही नरेशने तिथेच लग्नासाठी होकार दिला. अनुराधाच्या विशेष काही अपेक्षा नव्हत्या. आईबाबा म्हणतील ते लग्न करायचे असे तिचे ठरले होते. तिच्या आईबाबांना तर तो आधीच आवडला होता. मग अशा प्रकारे अनुराधा आणि नरेशचे 3 महिन्यांनी लग्न झाले. नरेश खूप खुश होता. त्याच्या स्वप्नापेक्षा ही सुंदर मुलगी त्याची बायको झाली होती. ती आता फक्त त्याचीच होती. नरेश अनुराधाचा एकही शब्द खाली पडू द्यायचा नाही. ती म्हणेल तसं, त्याला जमेल तसं तो सर्व करायचा. अनुराधाशिवाय त्याला चैनच पडायचा नाही. कुठेही समारंभात गेल्यावर सर्वांची नजर अनुराधावरच असायची. सर्वच नरेशला म्हणायचे, खूप नशिबान आहेस, इतकी सुंदर बायको मिळाली तुला. त्यालासुद्धा या गोष्टीचे खूप कौतुक वाटायचे. तिला सर्वत्र घेऊन मिरवायचा. त्याला फार आवडायचे. अनुराधासुद्धा खूप खुश होती. नरेश तिच्यावरचं प्रेम पाहून तिला हायसं वाटे. नरेश सारखा नवरा मिळाल्यामुळे ती स्वतःच्या नशिबावर भलतीच खुश होती. त्यासाठी ती नेहमी देवाचे आभार मानायची. सर्व काही खूप छान सुरू होते. बघता बघता त्यांच्या लग्नाला 1.5 वर्ष झाले. पण नरेशचं अनुराधावरचं प्रेम तसंच होतं. आजही त्याला तिच्या दिसण्याचा आणि ती त्याची असण्याचा अभिमान होता. त्यांच्या संसाराला कोणाची तरी नजर लागली आणि तो काळजाचा ठाव घेणारा दिवस उजाडला. नरेश नेहमीप्रमाणे सकाळी ऑफिसला निघून गेला. अनुराधा घरात एकटीच होती. संध्याकाळी तिने नेहमीप्रमाणे स्वयंपाकाला सुरुवात केली. गॅस संपल्यामुळे ती स्टोव्ह पेटवायला लागली. तिने आगपाडीची काडी लावताच अचानक भडका उठला. त्यामुळे ती घाबरली आणि जागेवरूनच उठली. तितक्यात तिच्या साडीचा पदर त्या आगीत गेला. त्यामुळे पटकन पेट घेतला. ती इतकी घाबरली होती की स्टोव्ह बंद करावा हेही तिच्या लक्षात आले नाही. तसेच पटकन साडी सोडावी हेही लक्षात आले नाही. आग बरीच वाढली आणि ती बेशुद्ध पडली. त्यामुळे ती